देशातला LPG संपलाय, त्यामुळे पुढील 2 दिवसामध्ये सगळे हॉटेल बंद होणार आहेत, असं आहार म्हणजे असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट यांचं म्हणणं आहे. सध्या आखाती देशामध्ये चालू असलेल्या युद्धामुळे क्रूड ऑइल सोबत नॅचरल गॅसेसचे पण शॉर्टेज झालंय. त्यामुळे कमर्शियल गॅस सिलेंडर मिळतच नाहीत व डोमेस्टिक गॅस सिलेंडरला सुद्धा 25 दिवसांचा वेटिंग पिरियड सरकारने लागू केलाय. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये LPGचं शॉर्टेज पाहायला मिळतंय आणि काही ठिकाणी पॅनिक बाईंग सुद्धा चालू झाली आहे. यावर आपल्या महाराष्ट्रात अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी CM फडणवीसांशी चर्चा केली आहे. तर अनेक राज्यातील CM किंवा हॉटेल असोसिएशन यांनी सर्वांनी केंद्र सरकारला पत्र लिहून तक्रारी केल्यात. पण यावर आपले पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलंय की आपल्या देशामध्ये 25 ते 30 दिवसांचा रिझर्व्ह साठा आहे, त्यामुळे घाबरण्याची किंवा पॅनिक होण्याची गरज नाहीये. आता यात किती तथ्य आहे माहीत नाहीये, कारण जापान, साऊथ कोरिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यासारख्या देशांकडे 100 ते 200 दिवसांचा ऑइलचा किंवा नॅचरल गॅसेसचा रिझर्व्ह साठा आहे. पण आपल्या भारताकडे फक्त 10 ते 15 दिवसांचा नॅचरल गॅसचा साठा आहे आणि पेट्रोलचा 74 दिवसांचा. म्हणजे भारताने चूक केली हे स्पष्ट आहे आणि त्याचे परिणाम सर्वसामान्यांना किंवा व्यावसायिकांना भोगावे लागत आहेत. त्यात जर ही युद्धाची परिस्थिती अजून काही दिवस अशीच राहिली तर खूप वाईट परिणाम होऊ शकतात. मला तुम्हाला काही सांगून घाबरून द्यायचे नाहीये. मी जे आत्ता घडतंय त्या परिस्थितीवर बोलत आहे, कारण मी स्वतः जिथे चहा किंवा नाश्ता करायला जातो तिथल्या मावशीने आम्हाला सांगितलं की सध्या गॅस सिलेंडर मिळत नाहीये आणि जो मिळतोय तो ब्लॅकमध्ये 3000च्या वरती गेला आहे आणि पाण्याच्या बाटलीपासून ते रिक्षाच्या भाड्यापर्यंत सगळं डबल झालंय. म्हणून येत्या काही दिवसांमध्ये ती चहाची टपरी सुद्धा बंद करावी लागते की काय अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे सरकारने वेळ आहे तोपर्यंतच काहीतरी मार्ग काढला पाहिजे. धन्यवाद.